आपण मागच्या तासाला खेळते भांडवल म्हणजे काय व खेळत्या भांडवलावर परिणाम करणाऱ्या घटकांविषयीची माहिती घेतली. या पुढचा आणि या टॉपिकचा शेवटचा मुद्दा आहे भांडवल संरचना. संरचना म्हणजे भांडवल जे गोळा कंपनी करते त्या भांडवलामध्ये कोणत्या कोणत्या घटकांचा प्रमाणबद्ध एकत्रीकरण करणे म्हणजेच भांडवल संरचना होय. आपण बघितले की प्रामुख्याने भांडवल हे दोन प्रकारचे असते. एक मालकीचे भांडवल आणि दुसरं कर्जाऊ भांडवल. मालकीच्या भांडवलामध्ये समहक्क भाग, अग्रहक्क भाग, राखीव निधी व जो काही अतिरिक्त निधी असेल या सर्व निधींचा समावेश हा मालकी हक्काच्या भांडवलामध्ये होत असतो. तर कर्जाऊ भांडवलामध्ये कर्ज रोखे किंवा इतर संस्थांकडनं मिळालेले कर्ज, बँकांकडनं मिळालेले कर्ज या गोष्टींचा समावेश होतो. आता इतके वेगवेगळे जे मार्ग आहेत भांडवल उभारण्याचे, त्या वेगवेगळ्या मार्गाद्वारे भांडवल जर उभारायचं असेल तर एकाच गोष्टीतून भांडवल उभारलेलं कधी योग्य नाही. मग अशा वेळेस भागांची विक्री करून किती भांडवल उभारायचे, कर्जाऊ भांडवलाची विक्री करून किती भांडवल उभारायचे, किंवा कर्ज देणाऱ्या संस्थांकडनं किती भांडवल उभारायचे, हे प्रमाण निश्चित करणं गरजेचं असतं. आणि हेच प्रमाण निश्चित करण्याचं जे काही काम असतं त्याला म्हणतात भांडवल संरचना. म्हणून इथे व्याख्येत दिलेलं आहे की भांडवल संरचना म्हणजे इच्छित प्रमाणानुसार विविध स्रोतांचे निधी एकत्र करणे, म्हणजेच प्रतिभूतींचे गुणोत्तर प्रमाण ठरविणे. बोर्डात बऱ्याच वेळेस यावर संज्ञा लिहा अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो की भांडवलामध्ये वेगवेगळ्या प्रतिभूतींचे गुणोत्तर प्रमाण ठरवणे यालाच थोडक्यात म्हणतात भांडवल संरचना. भांडवल संरचनेलाच प्रतिभूतींचे मिश्रण, कारण मालकी आणि कर्जाऊ भांडवल या दोघं प्रतिभूती यांचं मिश्रण, एकत्रीकरण या भांडवल संरचनेमध्ये केलं जात असतं. मग या भांडवल संरचनेमध्ये भाग भांडवल, राखीव व अतिरिक्त निधीचा तर समावेश होतोच, त्याचप्रमाणे कर्जाऊ निधींचा सुद्धा समावेश होत असतो. थोडक्यात भांडवल संरचना ही मालकीचा निधी व कर्जाऊ निधी यापासून तयार होत असते. मग या भांडवल संरचनेचे वेगवेगळे घटक आहेत, त्या वेगवेगळ्या घटकांचा आपण अभ्यास करूया. पहिला घटक आहे समहक्क भाग भांडवल. समहक्क, तुम्ही इक्विटी हा शब्द बऱ्याच वेळेस ऐकलेला असेल. इक्विटी शेअर्स, मग इक्विटी शेअर्स म्हणजे समहक्क भाग भांडवल. हा कंपनीच्या भांडवल उभारणीचा प्राथमिक स्रोत असतो. म्हणजे जेव्हा नव्याने स्थापन होणारी कंपनी असते, ती नव्याने स्थापन होणारी कंपनी ही मोठ्या प्रमाणात या समहक्क भाग भांडवलाद्वारे भांडवलाची उभारणी करत असते. समहक्क भागांची विक्री करून भांडवल उभारत असते. समहक्क भाग भांडवल जे घेतात असे भागधारक हे कंपनीचे मालक असतात. हे मालक या हक्कासोबत जे काही त्यांना बेनिफिट्स होतात, नफा होतो लाभांशाच्या स्वरूपात,
त्याचप्रमाणे त्यांना काही जोखीम सुद्धा उचलवावी लागते. मग समहक्क भाग भांडवलाला दोन प्रकारच्या जोखमी असतात. पहिली जोखीम जी असते ती लाभांशाबाबतची असते, की समहक्क भागधारकांना जर कंपनीला नफा झाला तरच समहक्क भागधारकांना त्या नफ्यातील हिस्सा हा लाभांशाच्या स्वरूपात प्राप्त होत असतो. पण जर कंपनीला नफा झालाच नाही, तोटा झाला, तर अशा वेळेस कंपनी कोणत्याही प्रकारचं लाभांश देत नाही. म्हणजेच गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केलेल्या पैशांवर कोणत्याही प्रकारचा मोबदला त्या वर्षी गुंतवणूकदारांना मिळत नाही. दुसरी जोखीम, जर कंपनी यदाकदाचित बंद पडली तर अशा वेळेस त्याला विसर्जन असा शब्द वापरला जातो. जर कंपनीचे विसर्जन झाले म्हणजेच कंपनी बंद पडली तर समहक्क भागधारकांनी गुंतविलेले भांडवल हे त्यांना मिळेलच याची सुद्धा खात्री नसते. म्हणून या समहक्क भाग भांडवलाला जोखमीचे भांडवल असे सुद्धा म्हटले जाते. समहक्क भागधारकांमध्ये ज्या भागधारकांनी पैसा गुंतवलेला आहे त्या भागधारकांना मोबदला म्हणून लाभांश दिला जातो. हा जो काही लाभांश दिला जातो हा अस्थिर स्वरूपाचा असतो. म्हणजेच तो कंपनीच्या नफ्यावर अवलंबून असतो. जर कंपनीला जास्त नफा झाला तर लाभांश जास्त मिळेल. या उलट जर कंपनीला कमी नफा झाला तर कमी लाभांश मिळतो. अशा पद्धतीने नफ्यावर हा लाभांश अवलंबून असतो. दुसरा जो भाग भांडवलाचा प्रकार आहे तो आहे अग्रहक्क भाग भांडवल. नावातच आहे अग्र हक्क. अग्र म्हणजे ज्यांचा नंबर इतर भागांपेक्षा प्रथम लागतो. मग या अग्रहक्क भाग भांडवलामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना दोन गोष्टींमध्ये अग्रहक्क मिळतो. पहिली म्हणजे लाभांश वाटपाच्या वेळेस, म्हणजे कंपनीला झालेला नफा हा सर्वात अगोदर या अग्रहक्क भागधारकांना वाटप केला जातो व त्यानंतर उरलेल्या नफ्यावर हा समहक्क भाग भांडवलाचा अधिकार असतो. त्याच पद्धतीने कंपनीचं विसर्जन झालं म्हणजेच कंपनी बंद पडली तर अशा वेळेस विसर्जनाच्या वेळेस सुद्धा होणारा नफा हा अगोदर अग्रहक्क भागधारकांना दिला जातो व त्यानंतर समहक्क भागधारकांना वाटप केला जातो. अग्रहक्क भागधारकांना दिलेले किंवा अग्रहक्क भाग खरेदी करणारे जे कोणी भागधारक आहेत त्या भागधारकांना सुद्धा मोबदला म्हणून लाभांश दिला जातो. परंतु अग्रहक्क भागधारकांना दिला जाणारा लाभांश हा अस्थिर स्वरूपाचा असतो. मी वरच्याच मुद्द्यात सांगितलं समहक्क भागधारकांना दिला जाणारा लाभांश हा अस्थिर स्वरूपाचा असतो, तर अग्रहक्क भागधारकांना दिला जाणारा लाभांश हा स्थिर स्वरूपाचा असतो. मी पुन्हा रिपीट करतो. अग्रहक्क भागधारकांना जो काही लाभांश दिला जातो तो स्थिर स्वरूपाचा असतो व समहक्क भागधारकांना जो काही लाभांश दिला जातो तो अस्थिर स्वरूपाचा असतो. जेव्हा भागधारक अग्रहक्क भाग स्वीकारतो त्याच वेळेस त्याला किती प्रमाणात किंवा कोणत्या रेशोमध्ये कोणत्या पर्सेंटेजमध्ये लाभांश मिळणार आहे याबद्दल सांगितलेले असते. अग्रहक्क भांडवलालाच इंग्रजीमध्ये प्रेफरन्स शेअर्स असे म्हटले जाते. जेव्हा कंपनी अग्रहक्क भागांचे वाटप करते तेव्हा शब्द रचना अशी असते, 12% अग्रहक्क भाग
10% अग्र हक्क भाग, 9% अग्र हक्क भाग. याचाच अर्थ जर 9% अग्र हक्क भाग असे आपण समजले तर या अग्र हक्क भागांवर 9% दराने कंपनी लाभांश देणार आहे. म्हणजेच 9% हा स्थिर दराने दिला जाणारा लाभांश झाला. अशा पद्धतीने समहक्क भाग भांडवल व अग्र हक्क भाग भांडवल या मुद्द्यांविषयीचा आपण अभ्यास केला. तिसरा मुद्दा आहे प्रतिधारण किंवा संचयी नफा. निधी उभारणीचा हा अंतर्गत स्रोत आहे. म्हणजेच जो काही नफा कंपनीला होतो, कंपनी तो सर्वच्या सर्व नफा हा वाटत नाही, तर त्यातील काही भाग कंपनी भविष्याच्या तरतुदीसाठी बाजूला काढून ठेवते. यालाच वाटप न केलेल्या नफ्याचा वापर करणे असं म्हटलं जातं. यालाच नफ्याचे भांडवलीकरण करणे असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजेच जो काही नफा कंपनीने बाजूला काढून ठेवला होता, तो नफा भविष्यात उपयोगात आणणे यालाच नफ्याचे भांडवलीकरण असे सुद्धा म्हणतात. व चौथा मुद्दा आहे कर्जाऊ भांडवल. वरचे जे 3 मुद्दे आपण बघितले, समहक्क भाग, अग्र हक्क भाग, राखीव निधी किंवा प्रतिधारण नफा किंवा अतिरिक्त निधी, हे सर्व कंपनीचे मालकीचे भांडवल आहे. आता पुढचा जो मुद्दा आहे तो कर्जाऊ भांडवल. कर्जाऊ भांडवलामध्ये प्रामुख्याने 2 प्रकारच्या गोष्टी येतात. एक कर्ज रोखे आणि दुसरे मुदतीची कर्जे. कर्ज रोखे ज्या व्यक्तीने कंपनीचे कर्ज रोखे विकत घेतलेले आहे त्या व्यक्तीला कर्ज रोखे धारक असे म्हटले जाते. व कर्ज रोखे धारकाने कंपनीत पैसे गुंतवलेले आहेत याबद्दलचा त्याला पुरावा दिला जातो. या पुराव्यामध्ये त्याने किती रक्कम कंपनीला दिली आहे, त्यावर कंपनी किती दराने व्याज देणार आहे, त्याची मुदत किती आहे, कोणत्या प्रकारचे ते कर्ज रोखे आहेत, याबद्दलची सविस्तर माहिती लिहिलेली असते. कर्ज रोख्यावर जो काही मोबदला कंपनी देते त्या मोबदल्याला व्याज असे संबोधिले जाते. थोडक्यात कर्ज रोख्यावर दिल्या जाणाऱ्या मोबदल्याला व्याज असे म्हणतात. हे जे काही व्याज कंपनी देते हे व्याज स्थिर स्वरूपाचे असते. निश्चित दर त्याचा असतो व तो दर कंपनी जेव्हा कर्जरोख्यांची विक्री करते त्याच वेळी कर्जरोखे धारकांना तो दर सांगितला जात असतो. दुसरा आहे मुदतीची कर्जे. बँका किंवा वित्तीय संस्था ज्या काही कर्ज देतात अशा कर्जांना मुदतीची कर्जे असे म्हटले जाते. कोणत्याही कर्जाऊ भांडवलावर दिले जाणारे व्याज हे स्थिर स्वरूपाचे असते. म्हणून या मुदतीच्या कर्जावर सुद्धा दिले जाणारे जे काही व्याज असेल ते स्थिर स्वरूपाचे असते. थोडक्यात एकंदरीत भांडवल संरचनेमध्ये प्रामुख्याने 4 घटक येतात. समहक्क भाग भांडवल, अग्रहक्क भाग भांडवल, अतिरिक्त निधी व कर्जाऊ भांडवल. आपण ताळेबंद बघितला म्हणजेच बॅलन्स शीट आपण आत्तापर्यंत शिकलेलो आहोत. या बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईड आणि ॲसेट साईड अशा 2 प्रकारच्या साईड्स असतात. ॲसेटमध्ये संपत्तीविषयीची सर्व माहिती असते, स्थिर मालमत्ता, चालू मालमत्ता, व लायबिलिटी म्हणजे देणी, देयता. याच्यामध्ये भाग भांडवल, राखीव निधी व इतर दायित्वे, क्रेडिटर्स ज्याला धनको असे म्हटले जाते,
देय विपत्र, बिल्स पेएबल, अशा सगळ्या गोष्टी या लायबिलिटीज साईडला लिहिलेल्या असतात. मग आपण एक दिलेलं छोटंसं एक्झाम्पल बघूया. 31 मार्च 2019 रोजीचा अबक कंपनीचा हा ताळेबंद आहे. या ताळेबंदामध्ये लायबिलिटी साईड व ॲसेट साईड दिलेल्या आहेत व याच्यावरून आपल्याला भांडवल संरचना काढायची आहे. मग भांडवल संरचनेमध्ये आपण जे वरती 4 घटक बघितले तेच घटक इथे शोधायचे व लिहायचे. सुरुवातीला बघा, भाग भांडवल 10,000 समहक्क भाग रुपये 10 प्रत्येकी. मग 10,000 गुणिले 10 म्हणजे ती टोटल रक्कम झाली 1,00,000. तसेच 5,000 अग्रहक्क भाग, प्रत्येक भागाची किंमत 100 रुपये म्हणून 5,000 गुणिले 100 ते झाले 5,00,000. म्हणजेच समहक्क भाग भांडवल हे 1,00,000 आहे, अग्रहक्क भाग भांडवल हे 5,00,000 आहे. कंपनीकडे राखीव निधी आहे 50,000. दायित्वामध्ये 10% कर्जरोखे कंपनीने वाटप केलेले आहेत. त्या 10% कर्जरोख्यांची किंमत 1,00,000 रुपये आहे. 1,000 कर्जरोखे कंपनीने 100 रुपये प्रत्येकी दिलेले आहेत. क्रेडिटर्स धनको हे 30,000 आहेत व देय विपत्र हे 20,000 आहेत. स्थिर मालमत्ता आहे, चालू मालमत्ता दिलेली आहे. आता आपल्याला भांडवल संरचना काढताना वरील जे 4 मुद्दे आहेत ते लक्षात घ्या. समहक्क भाग भांडवल अधिक अग्रहक्क भाग भांडवल अधिक राखीव निधी किंवा अतिरिक्त निधी व अधिक कर्जरोखे भांडवल. मग या दिलेल्या एक्झाम्पलमध्ये समहक्क भाग भांडवल 1,00,000 अधिक अग्रहक्क भाग 5,00,000, राखीव निधीद्वारे 50,000 व कर्जरोख्यांची एकूण रक्कम दिलेली आहे 1,00,000. म्हणजेच भांडवल संरचना ही 7,50,000 रुपये आहे. थोडक्यात भांडवल संरचनेमध्ये हे 4 घटक येतात. या 4 घटकांची बेरीज म्हणजेच भांडवल संरचना. वेगवेगळ्या निधीचे प्रमाणबद्ध नियोजन, प्रमाणबद्ध एकत्रीकरण. इथे भांडवल संरचनेमध्ये समहक्क भाग विकून अग्रहक्क भागांची विक्री करून राखीव निधीद्वारे व कर्जरोख्यांची विक्री करून कंपनीने भांडवल उभारले. अशा वेगवेगळ्या मार्गांनी कंपनीकडे भांडवल हे प्राप्त झाले. अशा गोष्टींना म्हणतात भांडवल संरचना. अशा पद्धतीने आपला हा टॉपिक इथे संपला. स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल याबद्दलचा फरक हा शेवटचा मुद्दा आपण इथे बघूया. स्थिर भांडवल, खेळते भांडवल, फरकाचा पहिला मुद्दा आहे अर्थ. स्थिर भांडवल म्हणजे कोणत्याही प्रकारची स्थिर मालमत्ता किंवा संपत्ती आणि खेळते भांडवल म्हणजे चालू मालमत्ता वजा चालू दायित्व. दुसरा आहे स्वरूप. स्थिर भांडवल हे कायमस्वरूपीय राहते तर खेळते भांडवल हे अभिसरण भांडवल आहे. तिसरा मुद्दा आहे कारण. स्थिर भांडवल हे स्थिर संपत्तीमध्ये गुंतवले जाते की ज्याचा बेनिफिट आपल्याला लॉंग टर्म मिळणार आहे, जसं जमीन, इमारत इत्यादी. तर खेळते भांडवल हे अल्प मुदतीच्या मालमत्तेमध्ये गुंतवले जाते. उदाहरणार्थ रोकड, मालसाठा, डेटर्स म्हणजे उधारी इत्यादी. स्त्रोत. स्थिर भांडवल हे भागांची, कर्जरोख्यांची, बंधपत्रांची विक्री करून उभारले जाते. तर खेळते भांडवल हे अल्प मुदतीचे कर्ज, ठेवी, व्यापारी कर्ज या मार्गांनी उभारले जाते. गुंतवणूकदारांचे ध्येय. का गुंतवणूकदार स्थिर भांडवलामध्ये गुंतवणूक करतात? तर भविष्यामध्ये नफा कमविण्याच्या उद्देशाने स्थिर भांडवलामध्ये पैसे गुंतवले जातात. तर त्वरित नफा परतावा मिळण्याच्या दृष्टीने गुंतवणूकदार खेळत्या भांडवलामध्ये पैसे गुंतवित असतात. व शेवटचा मुद्दा आहे जोखीम. स्थिर भांडवलातील गुंतवणूक जोखमीची असते कारण मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक या स्थिर भांडवलामध्ये केलेली असते व कंपनीला जर यदाकदाचित नुकसान झाले तर मोठ्या प्रमाणावर पैसे बुडण्याची शक्यता कंपनीची असते.
खेळत्या भांडवलामध्ये मात्र गुंतवणूक कमी जोखमीची असते, कारण ऑलरेडी ती कमी स्वरूपात असते व ती अल्पमुदतीच्या स्वरूपात असल्याकारणाने जोखीम ही कमी असते. अशा पद्धतीने स्थिर भांडवल व खेळते भांडवल याबद्दलचा फरकाचे मुद्दे आपल्याला सांगता येतील. यासोबत मी पहिला जो टॉपिक आहे त्या पहिल्या टॉपिकच्या वेगवेगळे जे काही स्वाध्याय दिलेले आहेत त्या स्वाध्यायाची एक व्हिडिओ क्लिप सोबत जोडत आहे, ती सुद्धा विद्यार्थ्यांनी आवर्जून बघावी व या टॉपिकमध्ये कोणती शंका असेल तर तुम्ही केव्हाही माझ्याशी संपर्क साधू शकतात. धन्यवाद.